नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आहे 28 मार्च. आजपासून राज्यसेवा पूर्व परीक्षेचे फॉर्म तुम्हाला या ठिकाणी भरायला सुरुवात केलेली आहे. लक्षात घ्या, 28 मार्च पासून ते 17 एप्रिल पर्यंत या 20 दिवसांमध्ये तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे. आणि हा फॉर्म भरत असताना एक अत्यंत महत्त्वाची काळजी तुम्हाला इथे या ठिकाणी घ्यायची आहे, ती म्हणजे की तुम्ही पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असतानाच तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी तुमचा ऑप्शनल पेपर इथे या ठिकाणी निवडायचा आहे. लक्षात घ्या, जो ऑप्शनल पेपर तुम्ही इथे या ठिकाणी निवडताल, फॉर्म भरत असताना तो जो काही तुम्ही तिकडे निवडताल, तर त्यामध्ये तुम्हाला पुढच्या प्रवासामध्ये कुठल्याही स्टेजवर तो ऑप्शनल पेपर तुम्हाला या ठिकाणी बदलता येणार नाही. आणि म्हणून मग ऑप्शनल पेपर निवडत असताना आणि तुम्ही लिखाणाचं माध्यम निवडत असताना ते काळजीपूर्वक या ठिकाणी निवडा, जेणेकरून तुम्हाला पुढे मुख्य परीक्षेसाठी त्यामध्ये कसल्याही प्रकारची चेंजेस या ठिकाणी करता येणार नाहीये, हे लक्षात घ्या. त्यामुळं जे कोण विद्यार्थी आतापर्यंत ज्यांनी ऑप्शनल पेपर डिसाइड केलं नसेल कोणता घ्यावा, तर त्यांनी आता तो डिसाइड या ठिकाणी करायचा आहे. आणि लवकरात लवकर या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेतून तुम्ही बाहेर या ठिकाणी येणं देखील गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, अभ्यास तुम्हाला आता इथून पुढे करावा लागणार आहे. केवळ पूर्व परीक्षेसाठी 6 महिने या ठिकाणी राहिले आहेत. 28 सप्टेंबर मध्ये पूर्व परीक्षा या ठिकाणी असणार आहे. म्हणजे आपल्याकडे आजच्या दिवसापासून जर आपण पाहिलं तर सुमारे 6 महिन्याचाच कालावधी आपल्या समोर या ठिकाणी आहे. मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सुरुवातीचे 3 महिने जे आहेत, म्हणजे 28 मार्च पासूनचे जे काही 3 महिने या ठिकाणी आपण पकडले, तर त्या 3 महिन्यांमध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा समन्वय साधून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग काय करावं लागेल, तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये ऑप्शनल पेपर जो आहे तो ऑप्शनल पेपर व्यवस्थित या ठिकाणी करावा लागेल. ज्यांनी ऑप्शनल त्यांचा कंप्लीट झालेला आहे त्यांनी जीएसची तयारी इथे या ठिकाणी करा पूर्व परीक्षेच्या सोबत. मात्र सप्टेंबरच्या आधीचे जे काही 3 महिने या ठिकाणी उरतील, तर त्या 3 महिन्यांमध्ये 100% प्रिलिम्स आणि प्रिलिम्सच तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार आहे. कारण लक्षात घ्या, पूर्व परीक्षा पास झाल्याशिवाय मुख्य परीक्षेचा दरवाजा या ठिकाणी उघडला जात नाहीये. त्यामुळं हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पूर्व परीक्षा देखील महत्वाची आहे, जी ऑब्जेक्टिव्हची आहे, तर त्यामध्ये देखील तुम्हाला बेस्ट परफॉर्मन्स या ठिकाणी करावा लागणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तर लक्षात घ्या, मी सांगितलेल्या सूचनांचं या ठिकाणी इथं पालन करा. सुरुवातीचे 3 महिने तुम्हाला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा समन्वय साधून तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करायची आहे, हे लक्षात असू द्या. आणि या सुरुवातीच्या 3 महिन्यांमध्ये ज्यांचा ऑप्शनल पेपर वर काम झालं नाही त्यांनी ऑप्शनल पेपर 3 महिन्यांमध्ये यातला किमान 70 ते 80% भाग संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. सोबतच लिखाणाचा सराव देखील या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणूनच इतिहास GS1 लिखाण सरावासंदर्भातील एक महत्वाचं सेशन आजच्या या दिवशी आपण इथे या ठिकाणी करत आहोत. लक्षात घ्या, नेहमीप्रमाणे आपण UPSCचा एखादा प्रश्न या ठिकाणी इथं निवडतो आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे यावर मी इथे या ठिकाणी तुमच्यासोबत चर्चा या ठिकाणी करतो. तर जे कोण विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना हा लेक्चर्स व्हिडिओ त्यांनी व्यवस्थितरित्या पहा. कंबाईनचे विद्यार्थी जे असतील त्यांनी देखील या ठिकाणी हे लेक्चर्स पहा. असं समजूच नका की आपल्याला भविष्यात राज्यसेवेची परीक्षा द्यायचीच नाही. भविष्यामध्ये तुम्हाला राज्यसेवेची परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला हे सर्व लेक्चर सिरीज खूप जास्त महत्वाचे या ठिकाणी असणार आहे. लक्षात घ्या, आपल्या अभ्यासक्रमाची सुरुवातच इतिहास या विषयापासून होतीये. आणि म्हणून इतिहास हा विषय तुम्ही निग्लेक्ट करून या ठिकाणी चालणार नाही. कारण जर का याला जर तुम्ही या ठिकाणी निग्लेक्ट केलं तर भविष्यामध्ये पोस्ट मिळण्यामध्ये सर्वात मोठा अडसर हा इतिहास विषय या ठिकाणी राहील. त्यामुळं हे लेक्चर सिरीज व्यवस्थित या ठिकाणी पहा. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे आपलं ऍप्लिकेशन जे आहे त्यामध्ये इतिहास GS आणि त्याचबरोबर इतिहास ऑप्शनलचे देखील तुम्हाला इथे या ठिकाणी बॅचेस या ठिकाणी पाहायला भेटतील. ते हवं असेल तर जॉईन करा. तर लक्षात घ्या मित्रांनो, सुरू करूया आजचं महत्वाचं सेशन. UPSC 2013 एक प्रश्न विचारला. लक्षात घ्या, प्रश्न काय आहे तो आधी आपण वाचून घेऊ नेहमीप्रमाणे, आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, काय याच्यामध्ये कंटेंट देणं गरजेचं आहे ते आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा, हा प्रश्न जो आहे हा प्रश्न तर सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या 2013चा क्वेश्चन पेपर आहे UPSCचा. प्रश्न हा भारतीय कला व स्थापत्य याशी संबंधित आहे. काय आहे प्रश्न तो आधी आपण वाचून घेऊया. चोल वास्तुकला मंदिर वास्तुकलेच्या उत्क्रांतीत उच्च मापदंड किंवा उच्च मानदंड दर्शवते, चर्चा करा. या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. चोल वास्तुकलेशी संबंधित आहे
आणि असं म्हटलेलं आहे चोल वास्तुकला की मंदिर वास्तुकलेच्या उत्क्रांतीत, उत्क्रांती म्हणजे विकासात, उत्क्रांतीत उच्च मापदंड दर्शवते, चर्चा करा. या प्रकारचा प्रश्न हा UPSCनं इथे या ठिकाणी विचारलेला आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, हा प्रश्न आपल्याला दिसून येतो आपल्या सिलेबसमध्ये, जे कला आणि स्थापत्य आहे त्याशी संबंधित आहे, मंदिर वास्तुकला याशी संबंधित आहे. मंदिर वास्तुकलेशी संबंधित थोडीशी माहिती मी तुम्हाला एक ओघमपणे या ठिकाणी देतो. लक्षात घ्या, खूप प्राचीन काळामध्ये म्हणजे अगदीच महाजनपद किंवा मौर्य काळामध्ये मंदिर वगैरे काय नव्हते, लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, मंदिरांची निर्मिती जी सुरू झाली ती खास करून जर आपण पाहतो तर मौर्योत्तर कालखंडामध्ये झालेली आहे. म्हणजे सातवाहनांचा ऱ्हास झाल्यानंतर तुम्हाला मंदिर वास्तुकला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. मंदिर वास्तुकला खास करून आपण पाहू शकतो गुप्त कालखंड जे आहे त्या गुप्तांच्या कालखंडामध्ये पहिल्यांदाच मंदिर या ठिकाणी निर्माण व्हायला सुरुवात झाल्याचं एकंदरीत दिसतं. आता इथं प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे चोलांच्या संदर्भात. मंदिर वास्तुकलेमध्ये आपल्याला दिसतं की 3 प्रकारच्या मंदिर शैली आपल्याला दिसून येतात. एक आहे उत्तर भारतामध्ये नागर मंदिर शैली, दक्षिण भारतामध्ये द्रविड मंदिर शैली आणि दख्खनचा जो भाग आहे तिथे या ठिकाणी वैसर मंदिर शैली. अशा 3 प्रकारचे मंदिर शैली आपल्या ढोबळमानाने इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. अगदी दख्खनमध्ये नंतर यादवांच्या काळामध्ये हेमाडपंथी मंदिरं देखील या ठिकाणी दिसतात, त्यावर आपण नंतर चर्चा करू. आता बघा, चोलांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलाय. मग चोलांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलाय तर याचाच अर्थ आपल्याला द्रविड मंदिर शैली जी आहे तर त्या द्रविड मंदिर शैलीबद्दल माहिती इथे या ठिकाणी म्हणजे द्रविड मंदिर शैली जी आहे त्याबद्दल आपल्याला इथे या ठिकाणी लिहावं लागणार आहे. तर चोल हे दक्षिण भारतामध्ये होते आणि दक्षिण भारतामध्ये द्रविड मंदिर शैलीचा विकास या कालखंडामध्ये झाल्याचं दिसून येतं. आता बघा, सर्वप्रथम तर इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय लिहिणं गरजेचं आहे, तर इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला चोलांचं शासन कालखंड हा कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंतचा होता ते इथे या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, इतिहासाला क्रोनॉलॉजीची खूप गरज असते. लक्षात घ्या, तुम्ही सनावळ्या जर लिहिल्या नाही तर मार्क नाही कमी होणार, परंतु इम्प्रेशन या ठिकाणी डाऊन होईल. त्यामुळं एखाद्या डायनेस्टीवर जर प्रश्न असेल तर ती डायनेस्टीचा कालखंड तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. जसं की आपण पाहू शकतो चोलांचा कालखंड काय आहे. इंट्रोडक्शन मध्ये जर आपण पाहूया तर इंट्रोडक्शन मध्ये चोलांचा कालखंड काय आहे तर लक्षात घ्या, इसवी सन 9व्या शतकापासून ते साधारणतः 12व्या अथवा 13व्या शतकापर्यंत, ठीक आहे ना, 12व्या अथवा 13व्या शतकापर्यंत दक्षिण भारतामध्ये चोल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. मग तुम्ही इंट्रोडक्शन कसं करणार आहात तर यामध्ये असं म्हणू शकता की इसवी सन 9व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत दक्षिण भारतामध्ये चोल शासनकर्ते होऊन गेले किंवा चोलांचे राज्य व्यवस्था किंवा चोलांचं राज्य होतं. दुसरं विधान काय तर यांच्या काळामध्ये द्रविड मंदिर शैलीचा मोठ्या प्रमाणावर विकास या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. चोल शासकांनी एक युद्ध जिंकल्यानंतर त्यांनी त्या विजयाच्या सन्मानार्थ दक्षिण भारतामध्ये मंदिरांची निर्मिती करायला सुरुवात केली आणि त्यातूनच द्रविड मंदिर शैली ही या ठिकाणी विकसित होत गेली. या प्रकारचं तुमचं इंट्रोडक्शन असलं पाहिजे. म्हणजे यामध्ये आपण काय सांगतोय, यामध्ये आपण चोलांचा कालखंड सांगतोय, यामध्ये आपण चोल राज्यकर्ते कोठे आणि कोणत्या कालखंडामध्ये इथे या ठिकाणी राज्य करत होते ते आपण सांगतोय, यांच्या काळामध्ये मंदिर वास्तुकला शैली कोणती होती ती पण आपण इथे या ठिकाणी सांगतोय आणि सोबतच आपण हे पण या ठिकाणी सांगतोय की या काळामध्ये द्रविड मंदिर शैली ही मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होत गेली. हे सगळं प्रश्नाचा सारच आपण इंट्रोडक्शन मध्ये आणलाय. आता त्यानंतर मग आपल्याला काय लिहिलं पाहिजे. आता चोल वास्तुकला मंदिर वास्तुकलेच्या उत्क्रांतीत एक उच्च मापदंड दर्शवतं असं इथं बनलेलं आहे. मग यामध्ये आपल्याला सुरुवात आपल्याला दिसून येतं म्हणजे त्यांनी सांगितले मंदिर वास्तुकलेच्या उत्क्रांतीत. म्हणजे आपल्याला इथं पाहायला भेटेल चोलांच्या आधीचे राज्यकर्ते जे होते त्यांच्याबद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन द्यावी लागणार. मग कोण होते राज्यकर्ते दक्षिण भारतामध्ये तर दक्षिण भारतामध्ये जर आपण पाहिलं तर चालुक्य या ठिकाणी होते आणि त्याच नंतर पल्लव शासक जे आहे हे पल्लव शासक या काळामध्ये या ठिकाणी होते असं एकंदरीत दिसून येतात. मग तुम्ही पहिल्या पॅराग्राफ मध्ये या ठिकाणी असं म्हटलं पाहिजे की दक्षिण भारतामध्ये चालुक्य आणि त्यानंतर या ठिकाणी अतिदक्षिणेकडे पल्लवांचं राज्य होतं आणि यांच्या काळामध्ये खास करून यांच्या काळामध्ये मंदिरं निर्माण होत असताना यांनी या ठिकाणी डोंगर पोखरून मंदिरं निर्माण करायला सुरुवात केल्याचं एकंदरीत दिसून येतं. चोल राज्यकर्त्यांच्या काळामध्ये मात्र द्रविड मंदिर शैली जी आहे ही पूर्णतः विकसित झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. मग या द्रविड मंदिर शैलीमध्ये मग चोलांच्या काळात विकसित झालेली ही जी द्रविड मंदिर शैली आहे तिचे फीचर्स काय होते ते थोडंसं सांगायचं.
मग या काळातील द्रविड मंदिर शैलीचं काय आहे फीचर्स, तर द्रविड मंदिर शैली जी आहे ती या ठिकाणी याच्या चहू बाजूंनी, याची चहू बाजू जर आपण पाहिली तर याची चहू बाजूंनी इथे या ठिकाणी या मंदिरांना तटबंदी या ठिकाणी करण्यात आली होती. हे त्याचं वैशिष्ट्य बघा. दुसरं महत्वाचं काय, या द्रविड मंदिर शैलीमध्ये उंच उंच विमान तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात, म्हणजे शिखरांना इथं विमान असं म्हटलं. आणि याचबरोबर या मंदिर शैलीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं ते म्हणजे उंच उंच गोपुरम, हे देखील या मंदिर शैलीचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. आणि मुख्य मंदिराच्या समोर तुम्हाला इथे या ठिकाणी सभा मंडप जे आहे हे सभा मंडप इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. तर हे लक्षात या ठिकाणी घ्या, जो सभा मंडप एका मंदिराचा भाग या ठिकाणी. म्हणजे द्रविड मंदिर शैलीची फीचर्स काय आहे ते बस थोडंसं तुम्हाला इंट्रोडक्शन, ते तुम्हाला इथे इंट्रोड्यूस या ठिकाणी करावं लागणार आहे. म्हणजे काय, ते दक्षिण भारतामध्ये चालुक्य आणि पल्लवांच्या काळामध्ये जी मंदिरं निर्माण केली गेली ती मंदिरं डोंगर पोखरून या ठिकाणी बनवण्यात आली होती. दक्षिणेकडे चोलांच्या काळामध्ये मात्र ही द्रविड मंदिर शैली ही पूर्णतः विकसित झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. मग यामध्ये या द्रविड मंदिर शैलीमध्ये उंच उंच किंवा चोलांच्या द्रविड मंदिर शैलीमध्ये किंवा चोलकालीन मंदिर वास्तुकलेमध्ये उंच उंच गोपुरम, उंच उंच विमान आणि त्याचबरोबर एक आवाढव्य मंदिर व त्याच्यासोबतच सभा मंडप, गर्भगृह व सभा मंडपाची निर्मिती या कालखंडामध्ये झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता हे झालं काय, आपण पहिल्या पॅराग्राफ मध्ये काय केलं, द्रविड मंदिर शैलीचं इंट्रोडक्शन केलं आणि चोलांच्या आधीच्या शासकांबद्दलची पण थोडीशी माहिती इथे या ठिकाणी दिली. आता सेकंड पॅरा जो आहे तो सेकंड पॅरा मग आपल्याला चोलांच्या मंदिरांचं वैशिष्ट्य काय आहे ते आपल्याला मांडावं लागेल. मग इथं तुम्ही उदाहरणासाठी चोलांच्या काळातलं एक अत्यंत महत्वाचं मंदिर आहे बघा, ज्या मंदिराचं नाव आहे तंजावर मध्ये जे मंदिर या ठिकाणी होतं. तुम्ही इथं म्हणू शकता की चोलांच्या काळामध्ये तंजावर या ठिकाणी बृहदीकारेश्वर मंदिर जे आहे हे बृहदीकारेश्वर मंदिर जे आहे तर त्या बृहदीकारेश्वर मंदिराची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली. बृहदीकारेश्वर मंदिराची निर्मिती करण्यात आली. तर हे तुम्हाला इथं मांडायचं आहे. म्हणजे हे खूप छान इम्प्रेशन जमतं की यांना कोणतं मंदिर आहे ते चोलांच्या काळातील ते पण माहिती आहे. इथं म्हणू शकता तुम्ही चोलांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये तंजावरमध्ये एक बृहदीकारेश्वर मंदिराची निर्मिती केली. आता या मंदिराचं वैशिष्ट्य काय बरं, तर या मंदिराचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये सुमारे 230 फूट उंच जगातील सर्वात मोठा इथे या ठिकाणी तुम्हाला विमान पाहायला भेटतं. या मंदिराचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात उंच म्हणजे 230 फुटाचं उंच अशा प्रकारे इथे या ठिकाणी तुम्हाला विमान या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि हे जे विमान बनवलं गेलं त्याला ज्याला उत्तर भारतामध्ये शिखर म्हणतात तर तिथं विमान म्हणतात बघा. तर हे जे विमान बनवलं गेलं तर त्या विमानांवर इथे या ठिकाणी ते विमानाची निर्मिती ही एका पिरामिड प्रमाणे वरती इथे या ठिकाणी जाताना आपल्याला दिसून येते. तर ही म्हणजे या काळामध्ये जे बृहदीकारेश्वर मंदिर बनलं त्याचं वैशिष्ट्य काय, तर एका पिरामिड प्रमाणे पायऱ्यांप्रमाणे हे मंदिराचं इथे या ठिकाणी उंच उंच विमान बनवलं गेलं. आणि त्या विमानावर इथे या ठिकाणी पाहायला भेटतात द्वारपाल एक संरक्षकाच्या रूपामध्ये इथे या ठिकाणी बनवण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता हे तुम्ही हे काय सांगितलं की तुम्ही हे सांगितलं की तंजावरचं हे बृहदीकारेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य इथं सांगितलं, उंच उंच विमान हे तुम्ही इथे सांगितलं. आणि सोबतच तुम्ही इथं म्हणू शकता की या मंदिराच्या समोर उंच गोपुरम देखील या ठिकाणी पाहायला भेटतो आणि एक अवाढव्य व भव्य मंदिराची निर्मिती ही या ठिकाणी चोलांनी केली. आता हे मंदिराचं वैशिष्ट्य काय अजून एक, तर लक्षात घ्या दक्षिण भारतामध्ये चोलांनी जी मंदिरं निर्माण केली तर ती मंदिरं केवळ देवालय नव्हतं, लक्षात घ्या केवळ पूजा करण्याचं आध्यात्मिक केंद्र नव्हतं. तर या काळातील जी मंदिरं होती तर ती मंदिरं एक प्रकारचे शिक्षण केंद्र देखील होते, लक्षात घ्या. तर हे मंदिरं एक प्रकारचे शिक्षणाचं मुख्य केंद्र देखील या ठिकाणी होते, अभ्यास केंद्र या ठिकाणी होते. याच काळामध्ये हे जे मंदिर आहे तर त्या मंदिरं ही केवळ पुजाऱ्यांसाठी नव्हती तर सर्वसामान्य लोकांचं एक सत्ता केंद्र हे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. तर सामान्य लोकांचं हे तर या ठिकाणी सामान्य लोक जे आहेत तर त्या सामान्य लोकांचा मोठ्या प्रमाणात वावर इथे या ठिकाणी होता. मग यामध्ये पाहायला भेटतं की जे काही सभा मंडप होते तर त्या सभा मंडपामध्ये मोठमोठे समारंभ होत होते. या सभा मंडपामध्ये विविध प्रकारचे उत्सव साजरा केले जात होते. या सभा मंडपामध्ये मोठ्या प्रमाणावर इथे या ठिकाणी समारंभ या ठिकाणी भरवले जात होते ज्यामध्ये सर्वसामान्य लोक देखील इथे या ठिकाणी येत होते.
आता लक्षात घ्या, हा पण मुद्दा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की दक्षिण भारतातील खास करून चोलांचे ही जी काही मंदिर आहे तर हे एक प्रकारचं सत्ता केंद्र देखील या ठिकाणी होतं. तसं शिक्षणाचं केंद्र आहे तशाच प्रकारचं सत्ता केंद्र देखील हे या कालखंडामध्ये आहे. एखादा शासकानं जर उंच मंदिर उभं केलं तर तो तितका शक्तिशाली आहे अशा प्रकारचं इथे या ठिकाणी संबोधलं जात होतं, असं एकंदरीत दिसून येतं. तर या प्रकारे चोलांच्या काळातील जी काही मंदिरं निर्माण झाली, खास करून इथं बृहदीकारेश्वर मंदिर या काळातील, तर त्याच्यावर तुम्हाला लिहायचंय. द्रविड मंदिर शैलीची थोडीशी झलक तुम्हाला तुमच्या लिखाणामध्ये या ठिकाणी द्यायची आहे आणि त्याचबरोबर त्या मंदिरांचं मुख्य काय ज्याला आपण फीचर्स म्हणूया ते काय होतं ते इथं द्यायचं की हे मंदिर केवळ देवालय नाहीये, तर ही मंदिरं इथे या ठिकाणी एक आस्थेचं केंद्र तर होतंच, मात्र शिक्षण केंद्र देखील होतं, ते एक सत्ता केंद्र देखील होतं आणि सर्वसामान्य लोक तिथे या ठिकाणी ये जा करत होते. त्यांचे उत्सव त्या मंदिरांमध्ये या ठिकाणी साजरा केले जात होते. त्याचबरोबर त्या भागामध्ये सण समारंभ जे आहेत तिथे या ठिकाणी केले जात होते. अशा प्रकारे हे एक द्रविड शैली ही अशा पद्धतीची मंदिरात म्हणजे द्रविड मंदिर शैली अशा पद्धतीची विकसित या कालखंडामध्ये होत गेली. समारोप करताना म्हणजे दोन हे पॅराग्राफ आपण दिले बघा. पहिल्या पॅराग्राफमध्ये चालुक्य पल्लवांच्या काळामध्ये कशा पद्धतीची मंदिरं होती आणि त्यानंतर चोलांच्या काळामध्ये शक्तिशाली द्रविड मंदिरं ही या ठिकाणी निर्माण झाली. चोल राज्यकर्ते सुरुवातीला सांगितलं आपण एका विजयाच्या प्रत्यर्थ ते या ठिकाणी मंदिर निर्माण करत होते. मग यामध्ये द्रविड मंदिर शैलीचे वैशिष्ट्य चहूबाजूने तटबंदी आहे. त्याचबरोबर मध्यवर्ती तुम्हाला गोपुरम पाहायला भेटतं. मंदिराच्या मध्यवर्ती गर्भगृहाच्या वरती उंच उंच विमान पाहायला भेटतात आणि उंच उंच गोपुरम म्हणजे मंदिराचा दरवाजा देखील पाहायला भेटतो. आणि सेकंड पॅरामध्ये उदाहरणासाठी तंजावरचं बृहदीकारेश्वर मंदिर त्याचं काय वैशिष्ट्य होतं ते थोडक्यामध्ये तुम्हाला इथं मांडायचं. 150 शब्दामध्ये विचारलेले लक्षात घ्या. त्यामुळे खूप काही लिहायची पण आवश्यकता नाहीये. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीचं हे तुम्हाला लिखाण करणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो. ही लिखाणाची शैली ही आता या 3 महिन्यातच तुम्ही डेव्हलप करा. म्हणजे पूर्वी म्हणजे लक्षात घ्या, पूर्व परीक्षेला सुरुवात आपल्याला अभ्यासाला करायची आहे. पूर्व आणि त्याचबरोबर मुख्य यांचा समन्वय साधायचा आहे. मग यांचा समन्वय साधत असताना GS 1 2 3 4 जे आहे किंवा GS 1 2 3 यावर जास्त काम करा. कारण हे GS 1 2 3 हे तुम्हाला पूर्व परीक्षेला देखील या ठिकाणी महत्वाचे आहे. आणि सोबतच तुम्ही या ठिकाणी ऑप्शनल पेपर जो आहे तो कंटिन्युअस तुमच्या सोबत या ठिकाणी ठेवा. मध्ये फक्त एखाद दुसरा महिना पूर्व परीक्षेच्या आधी ऑप्शनलची स्टडी थोडी थांबली तरी चालेल, परंतु आत्ता ऑप्शनल उचलून घ्या. लक्षात घ्या, आत्ता जर ऑप्शनल उचलला नाही तर मग पुढे प्रॉब्लेम होईल. त्यामुळे पूर्व परीक्षा असं कदापिही कोणी म्हणू नका की मी पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर ऑप्शनल डिसाईड करेल किंवा पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर ऑप्शनल पेपर जो आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी करेल. लक्षात घ्या, असं बिलकुल करू नका. ऑप्शनल डिसाईड करा आणि आत्तापासूनच तुम्ही या ठिकाणी ऑप्शनलची तयारी या ठिकाणी करा. कारण लक्षात घ्या, असं कृपा करून करू नका या वर्षी मी पूर्व परीक्षा देतो, पुढच्या वर्षी मुख्य परीक्षा देतो आणि तिसऱ्या वर्षी मी ऑप्शनल निवडतो, असं करू नका. ठीक आहे ना. त्यामुळं ज्या वर्षी तुम्ही आता समजा आजच्या या वर्षी तुम्ही 2025 ला एखादा विषय ऑप्शनल म्हणून निवडलाय तोच तुम्ही किमान 3 वर्ष तरी ठेवा. जर समजा प्रिलिम्सला दुर्दैवानं रिझल्ट नाही आला तरी मुख्य परीक्षेचा अभ्यास तो त्या ऑप्शनलच्या लेवलला होत राहील. म्हणजे एकदा डिसाईड केलेला ऑप्शनल हा सहजासहजी बदलायचा नाहीये, हे लक्षात घ्या. पुढचे 2-3 वर्ष तरी बदलू नका. ठीक आहे ना. कारण त्याच्यावर तुम्ही मेहनत घेत असता, नंतर अचानकपणे तो तुम्ही ऑप्शनल बदलला तर मग परत नव्यानं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे आत्ताच विचार करून या ठिकाणी करा. तर ज्या कोण विद्यार्थी मित्रांना 2025 ची तयारी करायची आहे त्या विद्यार्थी मित्रांसाठी 2 महत्वाच्या बॅचेस इथं उपलब्ध आहेत. हिस्ट्री ऑप्शनल लक्षात घ्या. ज्या कोण विद्यार्थ्यांचा डिसाईड झाला नसेल ऑप्शनल पेपर कोणता घ्यावा, मी सरळ सांगेल हिस्ट्री ऑप्शनल करा. का बरं? कारण 3-3.5 महिन्यामध्ये हा ऑप्शनल विषय कंप्लीट होऊ शकतो. पूर्व परीक्षेला तुम्ही याच्या आधी एन्शियंट मिडिवल वाचलेलाच आहे. या ऑप्शनल मध्ये बस सामाजिक आणि सांस्कृतिक व आर्थिक इतिहास ऍड केला की तुमचा एन्शियंट मिडिवलचा पेपर 1 कंप्लीट झाला. पेपर 2 जर आपण बघितला तर तो आहे मॉडर्न इंडियाचा. तर मॉडर्न इंडिया तर जनरली तुम्ही राज्यसेवेचे विद्यार्थी तर खूप छान पद्धतीने करत आलेला आहात. बस तिथं लिहायचंय आणि फक्त पेपर नंबर 2 मध्ये नवा काय आहे तर तो आहे जगाचा इतिहास. बस त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. बस म्हणजे 100 पैकी 75% सिलेबस तुमच्या ओळखीचा आहे. आणि हा जो सिलेबस आहे ना याच्यामध्ये म्हणजे आपल्या बोली भाषेमध्ये मी बोलतो, पाट्या टाकायची कामं हाच सब्जेक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात करता येतात. ठीक आहे ना. पाट्या टाकायची कामं या सब्जेक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात करता येतात. त्यामुळं तुम्ही या ठिकाणी हा सब्जेक्ट बिनधास्तपणे या ठिकाणी घेऊ शकता. आपल्या बॅचेस इथं आहे. माझी काय मदत लागली तर तुम्ही जरूर या ठिकाणी
माझी मदत घ्या आणि हा सब्जेक्ट व्यवस्थित त्या ठिकाणी करा. तुम्ही सेल्फ स्टडी पण करू शकता हिस्ट्रीमध्ये. जरूर नाही ऑप्शनलसाठी हिस्ट्री ऑप्शनलसाठी बॅचेस लावायची, परंतु जेव्हा केव्हा कोणत्या टप्प्यावर वाटत असेल तर माझी मदत तुम्ही जरूर या ठिकाणी घेऊ शकता. ज्यांना माझ्यासोबत इथे या ठिकाणी स्टडी करायची आहे हिस्ट्री ऑप्शनलची, तर ते माझी बॅचेस आहेत, तर त्या बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करा. ठीक आहे. इतिहास जीएस याला अजिबात हलकं घेऊ नका, लक्षात घ्या. आपला इतिहास जीएस हा जर तुम्ही बघितला तर लक्षात घ्या, जीएस 1 पेपर 3 विषयांचा बनलेला आहे. हिस्ट्री, जॉग्राफी आणि त्याचबरोबर समाजशास्त्र, या 3 विषयांना समान वेटेज आहे, लक्षात घ्या. मी म्हणत नाही की हिस्ट्रीला जास्त आहे किंवा कमी आहे, तर समान वेटेज आहे, लक्षात घ्या. म्हणजे ऑलमोस्ट जर आपण बघितलं तर 70-70 मार्कांची सगळे सब्जेक्ट आहे. 70-70, एखादा सब्जेक्ट कधी 60 मार्कांचा असेल तर काही 70 मार्काचे असतील, तर 60 ते 70 मार्क याच्यामध्ये या ठिकाणी आहेत ते डिसाइड फॅक्टर राहतील. आणि त्यामुळं आर्ट अँड कल्चर महत्वाचं आहे, भक्ती चळवळ महत्वाची, मॉडर्न इंडिया देखील महत्वाचं आणि वर्ल्ड हिस्ट्री देखील महत्वाची. वर्ल्ड हिस्ट्रीवर एखादा प्रश्न येतो, मात्र बाकी आर्ट अँड कल्चर, भक्ती मुवमेंट आणि त्याचबरोबर इथे या ठिकाणी मॉडर्न इंडिया असं मिळून 5 प्रश्न असणारच आहेत. ठीक आहे ना, 5 ते 6 प्रश्न इथे या ठिकाणी असणार. त्यामुळं जीएस 1ला देखील हलकं घेऊ नका मित्रांनो. तर लक्षात घ्या, पूर्व परीक्षेसाठी देखील आपली एक महत्वाची बॅच सुरू झालेली आहे. ज्याकडे विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी ही प्रवेश या ठिकाणी घ्या. 2026-27 ला जे कोण विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी पण एक बेसिक फाउंडेशन बॅच म्हणून काम करेल. पूर्व परीक्षेशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आपण इथे या ठिकाणी घेत आहोत. सोबतच कला, स्थापत्य, संस्कृती, साहित्य, भक्ती चळवळ यांवर देखील आपण विशेष भर या पूर्व परीक्षा बॅच मध्ये देणार आहोत. कारण लक्षात घ्या, 2025 ची पूर्व परीक्षा देत असताना सिलेबस बदललेला आहे हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं आर्ट अँड कल्चर आणि त्याचबरोबर या ठिकाणी साहित्य आणि भक्ती चळवळ यांच्याशी संबंधित प्रश्न येणार म्हणजे येणारच. त्यामुळे जुन्या सगळ्या बॅच बंद केल्यात मी आणि आता ही नव्यानं बॅच पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. तर जे पण विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी या सर्व बॅच जॉईन करा. तिन्ही बॅचेसमध्ये EMI ची ऑफर या ठिकाणी आहे. 10% डिस्काउंट या ठिकाणी दिलेला आहे. जे कोण विद्यार्थ्यांना जॉब जॉईन करायचं त्यांनी या ठिकाणी जरूर जॉईन करा. आपला YouTube चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपलं लेक्चर या ठिकाणी पोहोचवा. थांबूया मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.